मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सध्या मी तुम्हाला तोरणा किल्ल्यावर घेऊन जाणार आहे। मित्रांनो, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकलेला होता, त्यामुळे त्याला प्रचंडगड पण म्हणले जाते। आम्ही चाललो आहे तोरणा किल्ल्यावर। तर मित्रांनो, डायरेक्ट मी तुम्हाला तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊ, म्हणजे पायथ्यापासून मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे। म्हणजे मी कसा आलो त्याच्यापर्यंत मी व्हिडिओ तयार केली नव्हती, तर मग हा किल्ला पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटरवर आहे। तर आपण डायरेक्ट त्याच्या पायथ्याशी, मित्रांनो त्याच्या पायथ्याशी गेल्यानंतर म्हणजे हा पायथ्याच आहे तोरणा किल्ल्याचा, इथून वरती जायला लागतं आपल्याला। तर मित्रांनो, मी तुम्हाला काच खाली करून दाखवेल। हा पहा, इथून बघा तोरणा किल्ला दिसतो, भव्य दिव्य असा तोरणा किल्ला आहे। इथून वरती जायचं आहे आपल्याला। वरती गेल्यानंतर पार्किंग पण आहे। मित्रांनो, सध्या आपण पार्किंग करू। पार्किंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो। इथून आपल्याला वरती जायचं आहे। वरती गेल्यानंतर इथं तोरणा किल्ल्याची पाटी आहे। तर मित्रांनो, आपण वरती जाऊया। शकतो इथून वरती जायचं आहे। तिथे तोरणा आहे, तोरणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले। 1470 ते 1486च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला। पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला। मित्रांनो, नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले। मित्रांनो, या किल्ल्यावरून सर्व परिसर अगदी स्पष्ट दिसतो। तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा पहा। मित्रांनो, जे तोरणा किल्ल्यावर जे मेघाईचं मंदिर आहे, त्या मेघाईच्या डाव्या अंगाला दिवाणघर व उजव्या अंगाला लहान उंच ओट्यावर महादेवाचे मंदिर आहे। मित्रांनो, दीपमाळ व सदरची जागा आहे। झुंजार बुरुजाकडे आपण वाटचाल करायला लागलो की ढालकाठीच्या जागा, वेताळ, म्हसोबाचे टाके, इमारती इत्यादी अवशेष आपल्या दृष्टीस पडतात। मित्रांनो, हा आहे मुख्य दरवाजा। मुख्य दरवाज्यातून मी येताना एक व्हिडिओ काढली। तर मित्रांनो, तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दुर्ग टोकातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत। त्यापैकी एका पदरावर तोरणा व दुसऱ्या पदरावर राजगड आहेत। दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात। पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये 18.276 उत्तर अक्षांश व 73.613 पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे। या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे। या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत। पुण्यापासून रस्त्याने तोरणापर्यंतचे अंतर 60 किलोमीटर आहे। मित्रांनो, मी जे आत्ता व्हिडिओ दाखवले तर मी आत्ता सध्या वरती आलेलो आहे, झुंजार माची। तर मित्रांनो, मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवेन। मी आता सध्या म्हणजे वरतीच आहे। तर आहे इथून आपल्याला वरती जायला लागतो। आहे तिथले फोटो घेतलेला मी, आणि वरून मी हा एक फोटो काढलेला। तर मित्रांनो, आहे मुख्य दरवाजा। मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। तिथे मंदिर पण आहे आणि बुधळा सुळका म्हणून एक, आपण नाही का खेडेगावातील घरामध्ये तेल ठेवण्याच्या भांड्याला बुधला म्हणतात। तर ना काय मित्रांनो, मेघाई देवी मंदिर सुद्धा आहे वरती गडावर। तर मित्रांनो, हा आहे बिनी दरवाजा। इथून आपल्याला वरती जायला लागतं बिनी दरवाजा। पूर्वकालीन इथे पाणी साठवण्यासाठी मित्रांनो 70-80 फूट सुळक्याचा आकार उपडे ठेवलेल्या बुधल्यासारखा दिसतो, म्हणून याला बुधला सुळका असं म्हणतात। गगनचुंबी बुधला सुळका असलेल्या माचीला बुधला माची म्हणून ओळखले जाते। ते बघा आमचे फोटो पण मित्रांनो, मी अक्षय राणे, कुणाल मळेकर, विनय शिंदे, सौरभ धवन, रितेश, गणेश, आम्ही वरती गेल्यानंतर हा फोटो काढलेला आहे। मित्रांनो, खूप म्हणजे भव्य दिव्य असा तोरणा किल्ला। मित्रांनो, हा आहे परिसर तोरणा किल्ल्यावरील, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आपण चाललो आहे झुंजार माचीकडे। ही झुंजार माचीवरील ही व्हिडिओ आहे, सध्या तरी मी दाखवत आहे तुम्हाला झुंजार माची। मित्रांनो, आपण इथून रायगड आणि लिंगाणाचा परिसर सुद्धा पाहू शकतो।
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडली तर असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.